पीएलओ आणि एसआयआरचं काम रद्द झालं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन शिक्षकांनी आज आंदोलन केलेलं आहे आणि हा मोर्चा आज कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आहे. काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? बघा, आमची पहिली मागणी आहे की जे सेवेत शिक्षक आहेत त्या सगळ्यांची टीईटीची सक्ती रद्द झाली पाहिजे. मुळात हा कायदा आला 2010 साली आणि 2010 साली आलेला कायदा जर तुम्ही पाठीमागं पूर्वलक्षी प्रमाणे लागू करत असाल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. जे शिक्षक डीएड झालेत, बीएड झालेत, 25-30 वर्ष सेवा देत आहेत, त्यांनी आता जर टीईटी परीक्षा द्यायची असेल तर हे कितपत योग्य आहे? ही जर परीक्षा द्यायची असेल तर मग न्यायाधीशांनी सुद्धा द्यावी, 25 वर्ष सर्व्हिस करून डॉक्टरांनी पण द्यावी, इंजिनिअरांनी पण द्यावी, सगळ्याच विभागातल्या कर्मचाऱ्यांनी, पोलिसांनी पण द्यावी अशी आमची मागणी आहे. शिक्षकावरतीच का हा अन्याय? ह्या पद्धतीची भावना आमची आहे. त्याचबरोबर संच मान्यतेचे निकष पूर्वीचे बदललेले आहेत, त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. त्या सगळ्यात महत्वाचं आता काम चालू आहे ते एसआरआयचं. या ठिकाणी शिक्षकांना पूर्ण वेळ एसआरआयचं काम करण्यासाठी शाळेतून बाहेर काढलेलं आहे. 1 महिना त्या विद्यार्थ्यांचं काय होणार ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एसआरआयचं काम, बीएलओचं काम शिक्षकांना देऊ नये ही आमची भावना आहे. राज्यभर आपण मोर्चा काढलेला आहे, किती शिक्षक याच्यामध्ये सहभागी झाले? 50,000 साधारण 50,000 शिक्षक यामध्ये सहभागी आहेत. आमच्या अनेक मागण्या आहेत आणि त्या शासनाने मान्य कराव्या अशी आमची इच्छा आहे. आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्यावं. टीईटीची सक्ती योग्य नाही आहे. आम्ही मुळातच डीएड करून पात्रता परीक्षा पास करूनच इथेपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे या परीक्षा रद्द कराव्या, शैक्षणिक कामांचा बोजा आमच्यावरचा कमी करावा अशी आमची मागणी आहे. शैक्षणिक कामाला एक्स्ट्रा लावलेलं. अशैक्षणिक कामं भरपूर आहे. बीएलओचं काम आहे, त्यानंतर मुख्याध्यापकांना सुद्धा कामं लावायला लागलेत. ऑफिस सांभाळायचं आम्ही की बाहेरची कामं करायची, निदान मुख्याध्यापकांना तरी त्यातून सूट मिळावी. कारण मुख्याध्यापक हे भरपूर जबाबदारी आहे. क्लार्क शाळेला ठेवलेले नाहीत, शिपाई शाळेला ठेवलेले नाहीत, मग सगळे एकट्या मुख्याध्यापकांना संपूर्ण शाळेचा बोजा पडतो त्याच्यावर. निदान त्यांना तरी सूट द्यावी. आम्हाला तर जनगणनेच्या कामातून आमचं शाळेचं कामकाज करत करत आम्ही जनगणनेचं काम केलेलं आहे आणि हे योग्य नाही आहे. नक्कीच या मागण्या घेतलेल्या बीएलओ आणि एसआरआयचं काम रद्द करावं आणि आम्हाला मुलांना शिकवू द्या असा एक संतप्त भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या आहे. सुनील काटकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.